काही पावती वसुली करणाऱ्या गुंडांकडून मारहाण करण्यात आली. मी दुपारी सांगितलं, घटना घडली, लगेच माझ्या कानावर आली. त्यानंतर मी इथले SP आहेत बाळासाहेब पाटील, त्यांच्याशी बोललो. जिल्हाधिकारी विमानात बसणार होते, त्यांच्याशी मी त्या ठिकाणी बँगलोरचे निघाले होते, त्यांच्याशी मी बोललो आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. झालेला प्रकार अतिशय निषेधार्ह आहे, अतिशय म्हणजे वाईट आहे, त्याची निंदा करावी तेवढी कमीच आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी झालं, बघणाऱ्यांनी केलं आणि ज्या पद्धतीने या गुंडांनी मिळून, गुंडच म्हणेल मी त्यांना, असं 7-8 जणांनी मिळून पत्रकारांना ज्या पद्धतीने मारहाण केली, खरं म्हणजे यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. सगळ्या घटनेच्या पण चौकशीच्या ठिकाणचे आदेश दिलेले आहेत आणि कोणीही दोषी यातून सुटणार नाही. अतिशय कडक कारवाई, कारण आता कुंभमेळा आहे समोर, भाविकांची गर्दी सतत त्र्यंबकेश्वरला असते. अशा ठिकाणी अशा प्रवृत्तीचे लोक जर वसुली करत असतील आणि लोकांची मग दादागिरी रोजची अरेरावी अशाही तक्रारी त्यांच्या आलेल्या आहेत आणि पत्रकारांनाच त्या ठिकाणी वारंवार त्यांनी सांगून सुद्धा त्यांना ज्या पद्धतीने मारहाण झालेली आहे ही अतिशय निषेधार्ह आहे, अतिशय चुकीची आहे. त्या संदर्भामध्ये अगदी वरिष्ठ पातळीवर आम्ही त्या ठिकाणी चौकशी करतो आहोत. संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत आणि यातून कोणी वाचणार नाही. अतिशय कडक कारवाई आम्ही त्यांच्यावर करतो. मात्र आहे त्या ठिकाणी रेकॉर्डवरील आहे अशी देखील माहिती, ज्यांना अटक केली आहे जे मारहाण करणार ते काही रेकॉर्डवरील आहे अशी देखील माहिती समोर येते. आता ते चौकशीचा भाग आहे, तर बघू त्याच्यावर आधीचे काय गुन्हे आहेत काय नाही. मी तशा संदर्भामध्ये सुद्धा त्या अनुषंगाने सुद्धा चौकशी करण्याचे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. SP आहेत, ते या ठिकाणी चौकशी करतायत, स्वतः चौकशी करतायत. मी स्वतः त्यांना चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी माझं या बाबतीत बोलणं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा पोलीस प्रशासनाला या संदर्भामध्ये तात्काळ चौकशी करून कडक कारवाई, कठोर कारवाई आरोपींवर करण्याचे आदेश दिलेले आहेत.